तळघराची चावी गुरुजी. तुम्ही झोपायला जाल ना, मग मला लागल चावी. द्या. गुरुजी, या घ्या चाव्या. गुरुजी, पूजेचं जे काय ते जरा लवकर उरका, म्हणजे निघता येईल. होय, तेवढ्यासाठी तर मी आलोय. तुम्ही असं करा, तुम्ही हातपाय धुवून या, मग सुरुवात करू. आओ, हात जोडा ना. गोपाळ अजून कसा नाही आला? बायकोचा बैल तर लय बघितले फुलात आहे, पण हे जरा आतीच होतोय बरं का. बायकोच्या पाठीशी नवऱ्याने उभं राहायचं नाही तर मग कोणी उभं राहायचं ग? एवढं दोघं बी गावाच्या भल्यासाठी झटते ती. त्याचं कौतुक करायचं सोडून त्याला नावं ठेवतेस वय ग? हो तर आलाय मोठा गावाचा विचार करणारा. हाती भोपळा दिला आणि राजा उदार झाला अशी गत करून ठेवली तुमची. दाखवायचे दात वेगळे आणि खायचं दात वेगळं आहे तिचं. लय मोठा गावाचा विचार करणारा असला ना तर मनावर जा आलाय तसा परत त्या मुडद्याला सांग. हे म्हातारे, तुझी गाडी घसरली का परत गोपाळवर? यो उत्सव होईपर्यंत ना तुझ्या तोंडाला चिकटपट्टी लावून ठेव. आणि तुम्ही बी हिच्या नादाला लागू नका, नाही तर तुम्हाला घराच्या बाहेर हाकलून देईल मी. आता तुम्ही नदीला जाऊन वाळू घेऊन या. या पूजेसाठी नदीची वाळू लागते. नदीला इकडची बाहेरची आणली तर नाही चालायची का? नदीचीच वाळू आणावी लागेल. नदीची वाळू असल्याशिवाय ही पूजा संपन्न होत नाही. मी आणते गुरुजी. पण हे फार अवघड काम आहे हा. जे काय असेल ते मी आणून देईन. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. गुरुजी, आहेत का दोन बायकावाले देशमुख घरामध्ये? किती वेळा सांगितलंय, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवत जा, बरंच आरोग्याला. आज त्याला येतच काय दुसरं? खिशात नाही पावला आणि मोका घ्यायला दावला अशी गत आहे त्याची. म्हातारे, तोंड बंद ठेव. बोलू द्या, बोलू द्या. दोन बायकावले देशमुख वयस्करांना बोलू द्या. त्यांच्या बडबडीनं हे घर जिवंत होतं, या भिंती जिवंत होतात त्यांच्या बडबडीनं, अन्यथा सगळं सिमेंट आहे. एकदा का त्यांची बडबड थांबली की फार त्रास होतो. मला विचारा. विषय प्रवेश. आजही माझी बहीण इथेच राहील. बसा तुम्ही, मी चहा घेऊन येते. नको. काय आहे, त्यांना भरपूर कामं असतात, उशीर होईल जायला. मनकवड्या आहात दोन बायकावाले देशमुख, एकदम मनकवड्या आहात. पण ड्युटीवर असताना दुसऱ्याचं घरचं पाणीही पित नाही, चहा दूरच. चहाला लाच समजतो मी. तू आजच येणारच माझ्यासोबत की पुन्हा सवडीनं कधी आलेलं जमणार आहे तुला? नाही नाही, हे काय सोबतच जाऊ, चला. जायला लक्षात सांगितले ना. दादा. बोला बाय. चला बाय. ये गार्या बस. चहा घेते का? हा, फुलात आहे. हा, मी चहा घेऊन येते. आई, हे तर मी हाय रूम मध्ये जरा कंटाळा आला, आराम करतो. अरे 2 घास खाऊन तरी जा. नाही नको, आता मी रूम मध्येच जाईल, तिकडेच पाठव.
ठीक आहे. लाले तू थांब तिथंच, मी पायावर पाणी घालायला आणते. नाही तर एक काम कर, तू मागच ये आणि अंगावर पाणी घे, मी त्यावर नाश्त्याचं बघते. नाही नको, नाहीत मी घरात, अजून काम संपलं नाहीये माझं. आता अजून काय काम बाकी आहे का? अहो एक पूजा बाकी आहे. गुरुजी म्हणले तेवढी झाली की मग झालं सगळं. आर्याताई चला पूजेसाठी नदीकाठची वाळू आणूया. मी हा का अहो, तेवढी सोबत होईल मला. काय झालं, भीती वाटते का तुम्हाला? अहो दादाने उगाच बघितलं तर ओरडेल मला. काय नाही होणार, मी आहे ना तुमच्या सोबत. मी असताना जगातल्या कुठल्याच गोष्टीची भीती वाटायची गरज नाही. चला. ठीक आहे, पण मी पाण्याकडे येणार नाही हं. मला फार भीती वाटते बाबा पाण्याची. हो चालतंय, चला या. येते हं. चला. का हो ललिताई, अजून किती लांब आहे नदी? हो इथंच आहे. बर. पटकन जाऊ आणि काढून होते भाऊ. लाली, हा गुरुजी. लाली, तुला या उत्सवाबद्दल फारशी माहिती नाहीये म्हणून तू ही जबाबदारी स्वीकारलीस. पण तुला अजून एक संधी आहे. तुला हे नक्की करायचंय का? होय गुरुजी. आपली नदी राक्षसाच्या उत्सवासाठी सहजासहजी वाळू देत नाही. गुरुजी सॉरी, पण तुम्हाला असं वाटत नाही का ही अंधश्रद्धा आहे? ज्याचा त्याचा प्रश्न आहे हा. पण या आधी सुद्धा 1-2 जण वाळू आणायला गेले आणि पाण्यातच बुडाले. जलसमाधी मिळाली आहे त्यांना. ललिताई, अहो मग असं असेलच तर तुम्ही काही रिस्क घेताय? जाऊ द्या, जाऊयात आपण घराकडे, तिकडे नदीकडे नको जायला. पण नदीवरून वाळू आणल्याशिवाय पूजा होणारच नाही. काळजी नका करू गुरुजी, मी आणीन वाळू. ठीक आहे, शुभम भवतु. वाळू घेऊन मंदिरात ये. तुझी इच्छा. ललिताई, एवढं गुरुजी सांगतायत तरी का हट्ट करताय तुम्ही? मी एकदा एखादी गोष्ट करायची ठरवली ना, ती संपवल्याशिवाय माघार घेत नाही मी. चला जाऊया नदीवर, बघूया तरी नदी कुणाचा आणि कसा जीव घेते. चला. चला.